Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. I am Miss Shruti. Today we learn about non-stress test. It is a very important topic for JNM nursing also and BSc nursing also. For BSc it is important for fourth year and for GNM it is important for the third year. Okay, let's start. First, introduction. A non-stress test is a common prenatal test used to check on baby's health. During a non-stress test, the baby's heart rate is monitored to see how it responds to the baby's movement. नॉन-स्ट्रेस टेस्ट ही एक कॉमन प्रीनेटल टेस्ट आपण करतोय जे आपण बेबीची हेल्थ मेजर करण्यासाठी करतो. प्रीनेटल टेस्ट म्हणजे बेबी जन्माला यायच्या आधीचा पिरियड, दॅट इज प्रीनेटल टेस्ट. तर बेबीचं हेल्थ बघण्यासाठी प्लस बेबीचा हार्ट रेट चेक करण्यासाठी, मॉनिटर करण्यासाठी प्लस बेबीची मूवमेंट कशी रिस्पॉन्ड करते हे पाहण्यासाठी आपण NST करतो. Non-stress test is also called as a NST test. The term non-stress refers to the fact that nothing is done to place stress on the baby during the test. आपण ह्या टेस्टला नॉन स्ट्रेस का म्हणतो? कारण यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा बेबीला स्ट्रेस देत नाही. त्यामुळे आपण त्याला NST म्हणतो. The fetal non-stress test is a simple, non-invasive test performed in pregnancy over 28 weeks of gestation. ही जी NST टेस्ट आहे ती सिंपल असते आणि नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट असते. ह्याच्यामध्ये कोणताही कट घेत नाहीत, ब्लड सॅम्पल घेत नाहीत किंवा तुम्हाला कॅन्युला लावत नाहीत. ओके, तर ही फक्त आणि फक्त नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे जी आपण परफॉर्म करतोय प्रेग्नेन्सीच्या वेळी. क्लिअर? Next, the test is named non-stress because no stress is placed on the fetus during the test. I think its point is repeat. The test involves attaching one belt to the mother's abdomen to measure fetal heart rate and another belt to measure contraction, movement, heart rate and reactivity of heart rate to movement is measured for 20 to 40 minutes. जे काही NST आहे ह्यामध्ये एक बेल्ट असतो जो वुमन्सच्या म्हणजे मदर्सच्या ॲब्डोमिनला अटॅच झालेला असतो. म्हणजे एक बेल्ट आपण मदरच्या ॲब्डोमिन भोवती गुंडाळणार आहे किंवा प्लेस करणार आहे. कशासाठी? एक तर फिटल हार्ट रेट चेक करण्यासाठी, मेजर करण्यासाठी, मोजण्यासाठी. आणि जो दुसरा बेल्ट असतो तो कशासाठी असतो? की बेबीचं आणि मदरचं जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे, सॉरी मदरच्या उमचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे, बेबीची मुवमेंट आहे, हार्ट रेट आहे, प्लस हार्ट रेटची रिॲक्टिव्हिटी कशी आहे हे मोजण्यासाठी आपण दुसरा बेल्ट यूज करतो. आणि ह्याचा वेळ किती लागतो? 1 तास, दॅट इज 20 to 40 minutes. दोन बेल्ट असतात. एका बेल्टने आपण फिटल हार्ट रेट चेक करतो आणि दुसऱ्या बेल्टने आपण त्याचं कॉन्ट्रॅक्शन, मूवमेंट आणि हार्ट रेट चेक करतो. ओके, इफ द बेबी डज नॉट मूव इट डज नॉट नेसेसरी इंडिकेटेड देअर इज अ प्रॉब्लेम. द बेबी कुड जस्ट बी अ स्लिप. तर एक एकदा कसं होतंय की बेबी मूव्ह होत नाहीये किंवा मॉनिटरवरती काहीच साईन दिसत नाहीये मूव्ह होण्याचं किंवा बेबी असण्याचं, तर त्या टाइमला घाबरून जायचं नाही. तर अशा वेळी बेबी झोपू सुद्धा शकतो. ओके, तर त्यासाठी नर्सनं काय करायचंय, एक स्मॉल बझर टाईपमध्ये त्याला रिमाइंडर द्यायचंय की बाळ टेस्ट सुरू झालेली आहे आणि तू मुवमेंट कर. ओके, गॉट माय पॉइंट? ओके, नेक्स्ट इंडिकेशन. तर आपण कोणाकोणाला NST देतो? फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन, डायबिटीज मेलाइटस, प्री गेस्टेशनल, गेस्टेशनल डायबिटीज ट्रीटेड विथ ड्रग्स. तर फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन अशा मुलांना अशा मदर्सचे आपण NST करतो ज्यांच्या मधलं जे बेबी आहे फिटल आहे त्याची ग्रोथ थांबलेली आहे. ओके, किंवा ज्याला डायबिटीज मेलाइटस आहे किंवा
प्रेग्नेन्सीच्या थोड्या दिवसापूर्वीच तिला गेस्टेशनल म्हणजे डायबिटीज मेलाइटस झाले, त्यामुळे आपण त्याला प्री गेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतोय. किंवा गेस्टेशनल डायबिटीज ट्रीटेड विथ ड्रग्स. आधी डायबिटीज आहे किंवा गेस्टेशन पिरियडमध्ये डायबिटीज झाला आणि त्यामुळे आपण त्यांना ड्रग्सनी ट्रीट करतोय, अशा व्यक्तींना सुद्धा आपण NST देऊ शकतो. हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर, हायपरटेन्शन असेल, क्रोनिक हायपरटेन्शन असेल, प्रिक्लाम्शिया असेल, तर यांना सुद्धा आपण NST देतो. फिटलची मुवमेंट जर डिक्रीज होत असेल, बाळ व्यवस्थित मूव्ह करत नसेल, हालचाल करत नसेल, तर त्यांना सुद्धा NSTची गरज आहे. कारण प्रत्येक वेळी आपल्याला मेजरमेंट करायला पाहिजे की फिटल हार्ट रेट किती आहे. नेक्स्ट इज अ पोस्ट टर्म प्रेग्नेन्सी. 9 महिने होऊन गेलेले आहेत, तरीही बेबी डिलिव्हर झालेलं नाही. व्हॉट वॉज द कॉज? ओके, तर त्या डायग्नोजसाठी आपल्याला NST करावी लागते. नेक्स्ट इज अ मल्टिपल प्रेग्नेन्सी सिस्टमॅटिक लम्स अँड इरिथमॅटस अँटीफॉस्फोलिपिड. जर मल्टिपल प्रेग्नेन्सी असेल तर मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स असतात, त्यामुळे आपल्याला NST करणं गरजेचं आहे. अँटीबॉडी सिंड्रोम, रिकरंट प्रेग्नेन्सी लॉस, alloimmunization, high drops, oligohydramnios, cholestasis of pregnancy, and other conditions include maternal heart disease, hyperthyroidism, chronic liver disease, and maternal drug abuse and chronic renal insufficiency. This is all disease name, so you have to by heart this. That we have not option. Okay, आपल्याला हे लक्षात ठेवावंच लागेल. नेक्स्ट इज अ कॉन्ट्राइंडिकेशन. तर कॉन्ट्राइंडिकेशन मध्ये काय येणार की जे पेशंटना प्लॅसेंटल ॲब्रप्शन आहे, कॉर्ड प्रोलॅप्स आहे, पहिलाच प्लॅसेंटाचं रप्चर झालंय किंवा कॉर्ड आधीच बाहेर आलेली आहे बेबीच्या, तेव्हा आपण अशा पेशंटला NST करत नाही. ओके. नेक्स्ट इक्विपमेंट. आता काय काय लागणार बघा. द इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटर. फिटल मॉनिटर तर लागणारच की तुम्ही जे काय करणार आहे, जे काय बेल्टमधून सिग्नल्स येणार आहेत, ते सगळं दिसणार कशावरती? मॉनिटरवरती. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटर इज अ नेसेसरी. इन दॅट इट रेकॉर्ड्स heart rate pattern, contraction, fetal cardiac activity, maternal blood pressure and heart rate on a graph. तर ग्राफ वरती काय काय दिसणार आहे, हे मॉनिटर काय काय रेकॉर्ड करणार आहे की हार्ट रेट पॅटर्न कसं आहे हार्ट रेटचा, प्लस कॉन्ट्रॅक्शन कसं आहे, फिटलची कार्डियक ऍक्टिव्हिटी कशी आहे, मॅटर्नल ब्लड प्रेशर कसं आहे, हार्ट रेट कसं आहे, हे सर्व तुमचं ग्राफ वरती दिसणार आहे. इट हॅज अ डॉपलर ट्रान्सड्युसर. ह्याच्यामध्ये 2 ट्रान्सड्युसर असतात, एक डॉपलर ट्रान्सड्युसर अँड सेकंड वन इज अ प्रेशर ट्रान्सड्युसर. डॉपलर ट्रान्सड्युसर काय करतं? फिटल हार्ट रेट मॉनिटर करतं. आणि सेकंड प्रेशर ट्रान्सड्युसर काय करतं? युटराईन कॉन्ट्रॅक्शन मॉनिटर करतं किंवा फिटल मुवमेंट. ओके. द ट्रान्सड्युसर आर प्लेस्ड ऑन द प्रेग्नेंट ॲब्डोमिन युझिंग बेल्ट. तर आपण हे जे ट्रान्सड्युसर आहे, जे प्लेट लाईक असतात, टेनिस बॉलच्या साईज एवढं प्लेट लाईक असतं ते, तर हे काय करतात, बेल्ट आपण ॲब्डोमिन वरती ठेवायचं आहे, प्रेग्नेंट ॲब्डोमिन वरती. त्यामुळे ते काय करतात, इलेक्ट्रिकल सिग्नल्स खेचून घेतात आणि मॉनिटर वरती दाखवतात. हे इक्विपमेंट पोर्टेबल आहे, जसं आपलं मोबाईल पोर्टेबल आहे, आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो, तसं ते इक्विपमेंट पण पोर्टेबल आहे. याचा अर्थ असा नाही की आपण पर्समध्ये वगैरे घालून जाऊ शकतो, नो. पोर्टेबल मीन्स काय, त्याला व्हील्स असतात, ते आपण इकडच्या वॉर्डमधून तिकडं, तिकडच्या वॉर्डमधून इकडं असं नेऊ शकतो. Computerized storage and interpretation of FHR record are obtained with conventional monitors. आपण ह्याच्या थ्रू काय करतो, फिटल हार्ट रेट रेकॉर्ड करतो आणि ते मॉनिटर वरती पण दिसतं. Computerized cardiotocography provides a more detailed analysis of fetal heart rate pattern but has not proved superiority to conventional non-stress test. ह्याच्यामध्ये आपण FHR म्हणजे फिटल हार्ट रेट पॅटर्न सुद्धा पाहू शकतो डिटेलमध्ये, पण प्रूफ झालेलं नाहीये की ही एक नॉन स्ट्रेस टेस्ट आहे की नाही. नेक्स्ट प्रोसिजर.
प्रोसिजरमध्ये काय बघायचं आपल्याला की द पोझिशन इज प्लेस्ड इन सुपाइन पोझिशन, टिल्ट स्लाइटली टू द लेफ्ट और इन अ सेमी फावलर्स पोझिशन. पेशंटला आपल्याला सुपाईनमध्ये झोपवायचं आहे, दॅट इज पाठीच्या कण्यावरती झोपवायचं आहे आपल्याला. थोडंसं लेफ्ट साईडला वळल्या तरी चालतील किंवा सेमी फावलर्स पोझिशन द्या. पेशंटचे व्हायटल्स चेक तुम्ही करायला पाहिजे, दॅट इज टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, बीपी. An external fetal monitor capable of simultaneously FHT, that is fetal heart traces, and uterine cavity is measured is placed. एक्सटर्नल फिटल मॉनिटर काय करते, सायमल्टेनियसली फिटल हार्टला स्ट्रेस करतं प्लस युटेरियन कॅव्हिटी पण ऍक्टिव्हिटी पण मेजर करतं. Baseline FHT are determined while spontaneously uterine activity is looked for. तर फिटल हार्ट ट्रेसेस जे आहेत ते बेसलाईनली डिटरमाइन करतात की युटराईनची ऍक्टिव्हिटी कशी म्हणजे मूव्ह होते किंवा कशी कॉन्ट्रॅक्शन रिट्रॅक्शन कशी होते ते पाहतात. द पेशंट देन इंडिकेट्स फिटल मुवमेंट और द पर्सनल परफॉर्मिंग द NST इंडिकेट पाल्पेबल फिटल ऍक्टिव्हिटी. जेव्हा पण NST वरती असं दिसून येते की ग्रोथ म्हणजे ऍक्टिव्हिटी होतीये युटराईन्सची किंवा फिटल्सची, तेव्हा जर आपण पाल्पेट केलं आपलं म्हणजे ॲब्डोमिन मदरचं, तर तेव्हा सुद्धा आपल्याला हाताला सुद्धा ती मुवमेंट फील होते. इफ नो फिटल हार्ट रेट acceleration with fetal activity are noted within 20 minutes, the testing is continued and addition 20 minutes. ओके, जर समजा हार्ट रेट तुम्हाला लागलेच नाही तर याचा अर्थ असा नाही की फिटल डेथ झालंय. नो, असू शकते फिटल झोपलं असेल. ओके, तर त्यामुळे काय करायचं, तुम्ही 20 मिनिट्स आणि एक्सटेंड करायची ती टेस्ट. Alternative, if the fetus appears to be in sleep state, acoustic stimulation via an artificial larynx may be used to change the fetal state from a sleep to activity. त्यासाठी काय करायचं आपल्याला, एक बजर किंवा असं काहीतरी आर्टिफिशियल लॅरिंग्स निर्माण करायचं आहे की जेणेकरून ते बेबी स्लीप मधून ऍक्टिव्हिटी मध्ये टर्न होईल. ओके, थँक्यू. तर आपण आज पाहिलेलं आहे NST. त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं, इंडिकेशन पाहिलं, कॉन्ट्राइंडिकेशन पाहिलं, इक्विपमेंट अँड लास्ट इज अ प्रोसिजर. आय होप यू अंडरस्टूड दिस व्हिडिओ. काही नाही आहे, सिम्पल आहे आणि सोबर आहे. ओके, आपण 12 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ संपवलेला आहे. संपवणं हा इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्हाला समजणं हे इम्पॉर्टंट आहे. काय वाटलं तर रिपीट बघा, नाहीच कळलं तर कमेंट करा. ओके, आणि छोटंसं सबस्क्राईब करा आणि प्रेस द लाईक बटन. बाय बाय, कीप इन टच अँड थँक्यू.